मी दिशा बरोबर लग्न करायला तयार आहे, पण मावशी एक अट आहे, हे तिला तू नाही सांगायचं, मी बोलेन तिच्याशी. तिलाही सांगायला हवं आता. जरा नीट नेटकी राहा, रंगाला आवडेल अशी राहा. हा चान्स सोडायचा नाही काय झालं तरी. हेमंत आणि मर्डर. माझा कोंडमारा होतो. मला कोणाशी तरी माझंही दुःख शेअर करायचं, पण कुणाशी करू? माई गेल्यावर हेमंत एकटाच माझ्या जवळचा आहे. हेमंतला भेटल्यावर जीवात जीव आला, पण हेमंत आज वेगळाच वाटत होता. मी विचारलं त्याला, तू नक्की कोण आहेस? एक गुन्हेगार की मला मदत करणारा एक निर्भीळ व्यक्ती? आणि हेमंत म्हणाला, कोणीच काळे किंवा पांढरे नसतात, वेळ येते तसे रंग बदलावे लागतात. याचा काय अर्थ असावा? आज हेमंतने मला धक्का दिला. हेमंत नाही खून का? हात कसे जातात हे असं कोणाचा खून करताना, जीव घेताना? आपल्याला काय अधिकार आहे कोणाचा खून करण्याचा? उद्या हीच वेळ हेमंतवर आली तर? त्याने जसं कोणाचा तरी जीव घेतला तसं त्याचा जीव कोणी घेतला तर? नाही, हेमंत नाही जाऊ शकत. माझा एकमेव आधार आहे तो. तोही गेला तर मी. हेमंत खून करू शकतो. हेमंत खून करू शकतो. हेमंत विश्वजित साठी काही करू शकतो. हेमंत हा रंग बदलण्यात हुशार असावा. बिंग क्रिमिनल त्याला हे करावं लागत असावं. हेमंत जिवंत कसा? सर क्या? शिर्के, आपल्या खबऱ्यांना कामाला लावा. मानसी सरनाईक मर्डर केस सॉल्व्ह व्हायच्या मार्गावर. आणि एक लक्षात ठेवा, ही केस मला तेजस्विनीच्या आधी सॉल्व्ह करायची. पण सर तसं तुम्ही कोणाशी पैज लावत नाही. पैज नाही शिर्के, हक्क आहे माझा. कारण मानसी सरनाईक मर्डर केस ही माझ्याकडेच होती आणि माझ्याकडे असलेली केस कधीच कुणी काढून घेऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी हेम्या राणे त्या तेजस्विनीच्या हाताला लागता कामा नाही. इतनी आसानी से उसके हाथ नहीं आने वाली है मैं. तू फिकर मत कर. शन्नू फिकर नाही करत आहे, पण दिशा आणि रंगाचं लग्न होईपर्यंत तरी आपल्याला काळजी घ्यायला हवी. ममता, 20 सालों से मुझे कोई नहीं पकड़ पाया, तो अब क्या किसी के हाथ लगूंगी मैं? पर दिशा और रंगा की शादी हो जाने दे, फिर देख सत्यजीत का क्या हाल करती हूं. ते करूच का आपण, पण त्या तेजस्विनीच्या नाकात सुद्धा वेसण घालायला हवी. कहीं आबा और पोते उसके हाथ तो नाही नाही, म्हणजे तसं काही नसेल आणि मला आबांची चिंता नाहीये, पण या सगळ्यात बिचारा पोते अडकायला नको. चल बस. हो मी काय केले? चल बस. हो मी काय केले? चल बस. मला सांगा तरी. चल रिक्षा पोलीस स्टेशनला नेली. चल. प्रतीक्षा वहिनी फोन का नाही करते अजून? आई, तो डिलिव्हरी बॉय आला ना की त्याला ही पार्सल द्या, मी बाकीची पार्सल घेऊन येते. मावशी, मावशी ऐक ना, मला लई भूक लागली. काहीतरी बनव ना, तुझ्या हातचा खाऊन लई दिवस झाले. ममता के नहीं, दिशा के हाथ का नाश्ता है आज. खा के देख क्या टेस्टी बना है. दिशा,
बेटा रंगा के लिए नाश्ता लेके आ। ममताजी, अहो ममताजी, ममताजी, अहो त्या पोत्याला 2 माणसं उचलून घेऊन गेली. काय? हो, आता चाळीच्या गेट समोर. बहुतेक ते पोलिसच असावेत, कारण रिक्षा त्यांनी पोलीस स्टेशनला घ्यायला सांगितली. अरे देवा, तरी मी पोत्याला बचावलं होतं की इथे फिरकू नकोस तू. रंगा, पोत्याला आपल्याला काही करून सोडवायला हवं. अगं हो सोडू, पण पोलीस काय घेऊन गेले त्याला? मन मावशे, हे अगं मी, अरे हिचं काय? हे मावशे, पोत्याने काय मॅटर केलाय का? पोलिसांनी उचललंय त्याला, त्यानं काय मॅटर केलाय का? पोत्याने तोंड उघडायला नको. यशस्वीनी त्याला 3rd डिग्री दिला आणि त्याच्या तोंडून चुकून हे निघालं की आबा कुठे आहेत वगैरे. नाही, आबा अडकतील. आबा नको अडकायला. प्रतीक्षाने अजून फोन का नाही केलाय? पोचले नसतील का ते? मी कॉल करून बघते. उचल. उचलत का नाहीये हे? अहो नेमकं कशासाठी पकडलायचा सांगा तरी. काय रे? हा, तुला काय वाटलं माझ्या तावडीतून सुटशील तू? अहो मॅडम, मी केलं तरी काय ते तरी सांगा. शिर्के, अहो मॅडम, बोल यशवंत भालेकर कुठे आहेत? हॅलो, बोला भाऊजी. आबा पोचले? हो पोहोचले. बोलायचंय का? हो, फोन देते ना. देते, 1 मिनिट. कसं आहेस? मी ठीक आहे. तुम्ही नीट पोहोचलात ना? प्रतीक्षा आली होती एअरपोर्टवर. तिनं सांगितलं मला इथे आणण्यासाठी तू काय काय केलंस ते. अभिमान वाटला मला. इतकी वर्ष तुझ्याशी. ते सगळं राहू द्या. हे बघा, आता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तिथेच राहा तुम्ही. ठीक आहे? प्रतीक्षा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. हो, मुलगा नालायक निघाला, पण सून चांगली मिळाली मला. अरे मला तुला प्रवासातल्या गमती जमती सांगायच्या आहेत. आता सांगू का? आपण बोलू आबा नंतर. तुम्ही आता विश्रांती घ्या. जेट लॅग असेल ना, विश्रांती घ्या, नंतर सावकाश बोलू. बरं, पोलीस तुला तिकडे त्रास देत नाहीयेत ना? नाही आबा, इकडची काळजी करू नका, मी सांभाळीन. तुम्ही जरा प्रतीक्षाला फोन द्या. हो, देतो. हा बोला ना भाऊजी. वहिनी, हे बघ, आता यापुढे आबांना जेव्हा माझ्याशी बोलायचं असेल तेव्हा तुझ्या फोनवरनं फोन लावून दे. हो. आणि त्यांचं लोकल सिम असेल ते तोडून फेकून दे. बरं. आणि तुम्ही काळजी नका करू. ठेवते. बोल, यशवंत भालेकर कुठे आहेत? बोल. ते लय लांब गेलेत, तुम्हाला नाही सापडायचं ते. मी सांगतो यशवंत भालेकर कुठे आहेत. मी सांगतो. मावशे, कडक पोहे झालं, 1 नंबर. क्या मजा आ गया. देशाच्या हाताला चव आहेच तशी. बरं, आबाही सुरक्षित आहेत हे आत्ताच कळलंय, त्यामुळे माझं अर्ध टेन्शन हलकं झालंय. क्या बात आहे. रंगा, दिशाशी काही बोलणं झालं का? असं करतोयस बाळा? बोलून घे ना लवकर. मला बोलायचं मावशे, पण हिम्मत होत नाहीये का? तुझ्या पुरीला घाबरतो मी. पण तू टेन्शन नको ना घेऊ, बोलतोय. जरा वेळ दे मला. तसं नाही रे,
मला वेगळंच टेन्शन आहे. मला आतून अजूनही असं वाटतंय की काहीतरी घडणार आहे. कारण सत्यजित शांत बसणाऱ्यातलं नाही आहे. त्याला त्या सेबीच्या पेपर्सवर सह्या हव्या आहेत म्हणून आबांना शोधणार तो. आणि ते नाही सापडले ना तर माझ्या मागे लागणार, मला त्रास देणार. कदाचित माझा जीवही. म्हणून म्हणते रंगा, जोपर्यंत मी आहे मला माझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागलेलं बघायचंय. तू का टेन्शन घेतेयस? इथं आहे ना उभा मी. इथं मी असताना तुला हात लावायची कुणाच्याच हिंमतानं बघतोस मी. हात तोडून गळ्यात बांधीन कायमचे. आणि मावशी एक लक्षात ठेव, तुझ्यावर जो कोणी वार करेल ना तुला सोडणार नाही मी. तो वार तुझ्या आधी माझ्या अंगावर घेईन. तुला काही होऊ देणार नाही, टेन्शन घेऊ नको. तेच पोत्यानी पण केलंय म्हणून अडकलाय बिचारा. त्यालाही सोडवायला हवं आपल्याला. झालंय वकिलाशी बोलणं केलंय मी. उद्यापर्यंत जामीन होईल ना? तसं झालं तर बरंय बाबा. डोक्यावरचं ओझं कमी होईल माझ्या. ममता या ना तो जरा. आले आले. बघते काय म्हणते. रंगा, एवढं जरा दिशेशी बोलून घे बाळा. पैसे यातले हवे तेवढे पैसे उचलायचे आणि आमच्या म्हाताऱ्याला शोधून काढायचं. काय जिथे असेल तिथून त्याला शोधायचा, माझ्या समोर आणून उभा करायचा. इतकी माणसं मी कामाला लावली, एकाच्याही हाताला लागलेला नाहीये आमचा थेरडा. ते कुठे जडी मारून बसलाय काय माहित. काय 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 ना तुम्ही शांत व्हा. मी आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही. अरे मला सांगायचं नाही मी काय करायचं काय नाही करायचं. माल उचलायचा आणि कामाला लागायचं बस. साहेब साहेब चिडू नका. म्हणे तुम्हाला कळत नाहीये का म्हाताऱ्यानं सह्या केल्या नाहीत आणि आमची कंपनी जर का लिस्टिंगला गेली नाही तर हे सगळे ऐश्वर्य, ही भालेकर इंडस्ट्रीज सगळं कर्जामध्ये डुबून जाणार आहे. मध्ये कर्जामध्ये. म्हाताऱ्याच्या सह्या पाहिजेतच. हो आणि ती बाई, बाई ती मला फोन करते. तिला शोधून काढायचं बरं का. तिला पण शोधून काढायचं. एकतर ती सगळ्या नाड्या स्वतःच्या हातात पकडून बसली आहे का, तर मला स्वतःच्या तालावर नाचवायचंय तिला. तिला पण शोधून काढायचं म्हणे. तर ती बाई, म्हातारा आणि तो हेमे राणे. यस हेमे राणे, तिघही मला हवेत. नाही काय 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 करायचं ना. म्हणजे कसं आहे, सगळं मान्य आहे तुमचं, पण ही 3 काम आहेत ना फार जोखमीची येतो. हो म्हणजे बघा, त्या पोलीस रेकॉर्ड प्रमाणे काय त्याचं नाव, हे म्हणतं राणे, तो मेलाय. तर तुम्ही म्हणत असाल जिवंत आहे तर शोधू आपण त्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला शोधू. दुसरं म्हणजे ती बाई, ती फोन करते तुम्हाला. मग कशी आहे, तिने जर फोन नाही केला तर आपण पकडणार कसं तिला. आणि रोज रात्री बरोबर 10 वाजता मला फोन करते. सापडले म्हणून समजा तू सापडले. आता 3रं काम, यशवंत भालेकर. त्यांना शोधणं कठीण आहे. मला कारण नको. इकडे द्या ते पहिले इथे ठेवा. मी कारण देत नाहीये. कसं आहे, यशवंत भालेकर जर सापडले असते तर तेजस्विनीने सोडलं असतं का त्यांना. त्यांचा फोन बंद आहे ना, रेस नाही करता येत आहे. इकडे तेजस्विनी सावे आहे ना, तिने पोत्याला लय धुतला. तुमचा तो रेडा तोंडच उघडत नाही हो. माझ्या मर्डरच्या खात्यामध्ये अजून एका खुनाची भर घालावी लागणार असं दिसायला लागलंय मला. हो साहेब 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 असं नका करू. फुकटचा वेगळ्याच लफड्यात पडाल तुम्ही. अरे छाया तर मी घेणारच आहे. बाबांच्या नाहीतर त्या ममता मानवच्या. साहेब असं तर नसल. तुम्हाला जे बाई फोन करते ते बाई ममता मानव तर नसल. शक्यता नाकारता येत नाही. असेल तर
बंदूक कशाला बाहेर? प्रत्येक वेळेला ना सगळी कामं कशी काय ते बंदूक दाखवून नाही होतो. कधी कधी ना ते बंदुकीचा धाकपण पुरेसा असतो. हा ते सोडा ना, बंदूक सोडा. त्यापेक्षा एक काम करा तुम्ही, इथे पैसे की नाही मला देणार आहात की नाही? नको मला पैसे नको. सगळे पैसे उचला, ममताजींना द्या आणि त्यांना सांगा सह्या करा आणि वा मोकळे. माने साहेब, सगळे लोक काय तुमच्या मायासारखे लालचे नसते. काही लोक या गोष्टीला अजिबात जुमानत नाही. हे जुमानते फक्त याले. साहेब, तुमची आयडिया एकदम बेस्ट आहे. हो, 100% मी सांगतो तुम्हाला, हेच करा तुम्ही. हो. यस. शिर्के, मला पट्टीचं बघा त्याच्या. सावकाश. मॅडम प्लीज माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या शांतपणे. तुम्ही बसा, प्लीज बसा. मी खूप महत्वाचं सांगणार आहे, प्लीज बसा. मॅडम, त्या रात्री जे काही घडलं त्यावरून मला असं वाटतंय की यशवंत भालेकरांनी खून केलेलं नाहीये. कशावरून? नाही, हे खरंय की यशवंत भालेकरांनी हेम्याला बोलवलं होतं, पण ते फक्त दहशत निर्माण करण्यासाठी. कारण मानसीच्या पोटात सत्यजितचं बाळ होतं, ती त्यांना धमकवत होती म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे सत्यजित भालेकरांचं ऑलरेडी लग्न झालं होतं. प्रतीक्षा भालेकर त्यांना डिवोर्स द्यायला तयार नव्हत्या आणि हे यशवंत भालेकरांनाही मान्य नव्हतं. पण सत्यजित भालेकरांच्या हट्टापायी ते हतबल झाले. यशवंत भालेकरांनी मानसीच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिला वचन दिलं की तुझं सत्यजित भालेकरांशी लग्न लावून देऊ, पण दुर्दैवाने तसं काही झालं नाही. मग त्यांनी तोडगा काढला की मानसीचं लग्न विश्वजित भालेकरांशी करून देऊ, जेणेकरून सगळे एका छताखाली राहतील. पण त्या रात्री पार्टीमध्ये मानसी विश्वजित भालेकरांना तृतीयपंथी म्हणाली. त्यांच्यात भांडणं झाली. मानसी ही मीन माइंडेड होती. तिने मग प्रस्ताव ठेवला की विश्वजित भालेकरांशी लग्न करायचं असेल तर मला भालेकर इंडस्ट्रीची MD बनवा. अर्थात सत्यजित भालेकरांना ते मान्य नव्हतं. त्यांना त्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी मानसीचा खून केला. हे सगळं काही आता तू जे सांगितलंस त्याचे प्रूफ्स काय आहेत? प्रूफ्स लवकरच माझ्या हाती येतील. प्रूफ्स की हेमंत राणे पिऊन बघ ना कसा झालाय ते सांग. एक नंबर. म्हणजे मावशे, चहा छान झाला बरं का, एक नंबर. मी केलाय चहा. हो का? मग बेस्ट आहे. थँक्यू. ए खाली खाली, आता मध्ये पडलास तर इथंच ठोकेन तुला मी. हे बघ सत्य, शडप. आता तू एक अक्षर बोलायचं नाही आहेस. आता फक्त मी बोलणार आणि तू मुकाट्याने ऐकायचं. हे बोल क्या पहिले देतो ना, देतो. खूप खेळ खेळून झाला आतापर्यंत. या खेळावर मी फुल स्टॉप देणार आहे. एकतर मला आबांचा पत्ता दे, तर या सेबीच्या पेपर्सवर मुकाट्यानं साईन कर. मला वाटलंच होतं असं काहीतरी मूर्खपणा करशील तू म्हणून.
पण इतक्या लवकर करशील असं वाटलं नव्हतं. प्रवचन ऐकायला मी आलेलो नाहीये. Shut up! सत्यजित तेरे तो आज तो नहीं बचेगा मेरे हाथ से. नहीं काही करू नको आहे मी, काही करू नको. सह्या कर ह्याच्यावर, नाहीतर काय करशील? काय करशील? मारशील मला? काय वाटलं रे तुला? घाबरीन मी? नाही करणार सह्या. आणि आबा कुठे आहेत हे देखील नाही सांगणार. एक म्हण आहे हिंदीतली, ऐकली असेलच तू. जब घी सीधी उंगली से न निकलता हो तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सत्यजित, सत्यजित बंदूक खाली कर.